नाशिकच्या राजकारणातून एक मोठी अपडेट। दिल्लीतील खासदारांच्या ऑपरेशन टायगर नंतर नाशिक महानगरपालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचे शिंदे सेनेचे प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 10 ते 12 नगरसेवकांवर शिंदेंच्या शिवसेनेचाच गळ असल्याचा चर्चा सुरू झाल्यात। कारण महानगरपालिकेच्या राजकारणात या मोठ्या घडामोडींची सध्या चर्चा सुरू झाली आहे। अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रभागनिहाय 5 कोटी रुपयांचा विशेष निधी दिला जाणार असल्याची ही माहिती समोर येते आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील एका मोठ्या नेत्याचाही पक्षांतरांच्या चर्चांना उधाण आलंय। शिंदेंच्या शिवसेनेकडून संघटन विस्तारासाठी या सगळ्या आता हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। नाशिकच्या राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय। ठाकरे सेनेच्या बाबतीत एक मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला लागल्याचं बोललं जात आहे। सध्या तरी या चर्चा आहेत, मात्र ठाकरेंसाठी ही धाकधूक वाढवणारी बातमी आहे। नाशिकच्या राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलंय। शिंदेंच्या शिवसेनेकडून संघटन विस्तारासाठी हालचालींना सध्या वेग आलेला आहे। मोठ्या घडामोडी घडतायत। ठाकरेंचे नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला लागल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे। अभिजित, काय सांगाल, सध्या ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागल्याचं बोललं जात आहे, यामध्ये काय माहिती, काय अपडेट समोर येते? जी माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे त्यानुसार अनेक नगरसेवकांच्या शिंदे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याची माहिती समोर येते आणि या सगळ्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये विशेष प्रभाग निधी म्हणून 5 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो नगर विकास खात्याकडून दिला जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे। एकूणच नाशिक महापालिकेच्या निवडणुकांनंतर आता शिंदे सेनेचे नेते जे आहेत ते आपली संघटना वाढवण्यासाठी नाशिकमध्ये देखील त्यांनी आक्रमक धोरण स्वीकारलेलं आहे। नाशिकमध्ये संघटनात्मक फेरबदल देखील येत्या काळात केले जाणार असल्याचं बोललं जात आहे आणि त्यासाठीच आता नाशिक महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे। 10 ते 12 नगरसेवकांशी वरिष्ठ नेत्यांची चर्चा देखील झाल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आता या सगळ्या माध्यमातून नाशिकमध्ये देखील ठाकरेंच्या शिवसेनेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। यासोबतच एक मोठा नेता देखील ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। त्यामुळे आता आपण जर बघितलं तर दिल्लीतील ऑपरेशन टायगर नंतर मात्र नाशिकमध्ये देखील आता ठाकरेंच्या शिवसेनेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झाल्याचं अर्थातच। नक्कीच अभिजित, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहू शकतोय ठाकरेंसाठी ही बातमी काहीशी धाकधूक वाढवणारी आहे। ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक हे शिंदेंच्या गळाला लागणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलंय। नाशिकच्या राजकारणातून एक महत्त्वाची अपडेट आहे।